हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि माझी नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा. तर मी योगिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायची आहे भन्नाट आणि सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी. तर काय बनवायचं आहे दाखवते, थांबा. चिकन. तर चिकनची आपल्याला बनवायची आहे बिर्याणी, अगदी साध्या पद्धतीने किंवा घरगुती पद्धतीने म्हणा, आणि खायला एकदम भारी लागणार बरं का. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, म्हणजे काय काय टाकलं बिर्याणीमध्ये, कशा पद्धतीने बनवली, कोणती वस्तू किती टाकली हे तुम्हाला समजेल. पण हो, त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओ लाईक करायचंय आणि छानशी एक कमेंट टाकायची, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ घेऊन येईन. तर मग चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. मग सुरुवातीला मी मार्केटमधून आणलंय ताजं आणि फ्रेश चिकन. एकदम लाल पाणी पूर्ण जाऊस्तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मग स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याचे सगळं लाल पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आमच्या घरात तर नुसती बिर्याणी काय आवडत नाही, त्याच्याबरोबर रस्सा लागतो आणि भाजी लागते, म्हणून भाजी बनवायची आहे आणि बिर्याणी बनवायची आहे. त्यासाठी 1 किलो चिकन आणलेलं आहे. 1 किलो चिकनमध्ये अर्धा किलोची मी बिर्याणी बनवणार आहे आणि अर्धा किलोची भाजी बनवणार आहे. तर मग चला, सुरुवातीला आपण भाजीचा मसाला काढला काय काय ते पाहूया. भाजी बनवण्यासाठी मी सुरुवातीला घेतलेले आहे 2 कांदे कापून, त्याची साल वगैरे काढून घेतली आणि आता बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर एक कांदा मी अगोदरच अर्धा चिरलेला होता आणि अर्धा शिल्लक होता. तर या अर्ध्या कांद्यातला तो हा कांदा मी चिरून टाकणार आहे त्यात. तर मग आता शेगडी चालू करू आणि मी शक्यतो शेगडीवरच मसाला भाजते, कारण काय होतं, आपली गॅसची बचत होते. शेगडीवर माझी भरपूर कामं होतात. तर 1 चमचा तेल टाकले कांदा भाजण्यासाठी. कांदा भाजताना तेल टाकलं की म्हणजे कांदा खाली लागत नाही आणि जळत नाही आणि पटकन भाजला जातो. लालसर कांदा व्यवस्थित भाजला जातो. तर मग आता कांदा बारीक चिरून घेते. ज्यावेळेस भाजीसाठी कांदा चिरायचा आहे त्यावेळेस जास्त काही बारीक कापायचा नाही, ओबड कापायचा आणि भाजून घ्यायचा आहे. म्हणजे भाजलाही पटकन जाईल सगळीकडून आणि करपट भाजी लागणार नाही. काय होतं, अखंड कांदा जर आपण भाजून घेतला तर वरची साल जळून जातात आणि आतमध्ये कांदा कच्चाच राहतो. त्यामुळं मग आतमधला कांदा थोडा कच्चा उगीर वास मारतो आणि भाजी खायला उगीर लागते. आणि त्याचबरोबर जास्त जाळला की जळकट लागतो, भाजी जळाल्यासारखा वास येतो. तर मग 2 कांदे मस्तपैकी बारीक चिरून घेतले आणि आता हे लालसर भाजून घ्यायचे आहे. त्यापूर्वी भाजीला मसाला काय काय काढायचा आहे ते पाहूया. भाजीच्या मसाल्यासाठी घेतलेल्या आहे लसणाच्या 2 कांड्या. आता या कांड्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत लवकर सोलण्यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने किचनवर थोडासा दणका देऊन भाजीसाठी लसूण लगेच सोलला जातो. आणि आता हा लसूण असाच हातावर घ्यायचा आणि खसाखस चोळायचा. हे पहा, अशा पद्धतीने त्याची सालटी लगेच सगळे मोकळे होतात आणि जास्त एक कांडी सोलायला आपल्याला बसावं नाही लागत जास्त वेळ घालवत. तर हे पहा, अशा पद्धतीने पटकन मोकळा लसूण होतो, सालटी त्याची निघून जातात. तर मग अशा पद्धतीने चुरगळून मी सगळा लसूण मोकळा करून घेणार आहे. हे पहा, असा चुरगळायचा. चुरगळून झाला आता अजिबात वरती टर्पल राहत नाही आणि लसूण आपला पटकन मोकळा होतो. तर असाच लसूण मी सगळा सोलून घेतला आहे. आता आपला कांदा भाजून होत आलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने तेल टाकल्यामुळे कढईला खाली कांदा चिकटला नाही आणि आपल्याला जसा पद्धतीने पाहिजे तसा जास्त काळाही केला नाही आणि जास्त कच्चाही ठेवला नाही. सगळा कांदा मस्तपैकी एकसारखा वापरून निघालेला आहे. आता याच्यामध्ये टाकायच्या आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या निवडून ठेवलेल्या होत्या अगोदरच. मग आता त्या टाकलेल्या आहेत आणि सोललेल्या लसणाच्या 1 कांड्याच्या पाकळ्या, 2 छोटे 2 कांडे होते त्याच्या पाकळ्या. तर आता हे मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्यांनाही चांगले काळपट लालसर डाग पडून द्यायचे आहे. त्यामुळे काय होणार, आपली भाजी जास्त तिखट किंवा उगीर लागणार नाही. मग अशा पद्धतीने आता मिरच्या आणि कांदा एकत्र भाजून घ्यायचा आहे, कारण कांदा अगोदर भाजल्यामुळं त्याची वाफ मिरच्यांना लागणार आहे आणि मिरच्याही पटकन भाजल्या जाणार आहेत. आता कांद्यांबरोबर मिरच्यांनाही चांगले लालसर डाग पडलेले आहेत आणि मिरच्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत. आता मिरच्याही भाजून होत आल्या की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे खोबरं. तर हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि आता हे खोबरं याच्यामध्ये अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अद्रक चिरून घेतलेला आहे. अद्रकचा इंचभर तुकडा बारीक कापून घेतलेला आहे. आता खोबरं हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मस्तपैकी लालसर रंग येईपर्यंत, कारण की मसाला चांगला भाजला गेला की भाजीला टेस्ट काही वेगळीच येते. आणि आता या मसाल्यामध्ये ना आपल्याला एक नवीन पदार्थ टाकायचा आहे. तुम्ही टाकता का नाही हे नाही मला माहिती, पण मी टाकत असते दरवेळेला. त्यामुळे भाजीची टेस्टही खूप छान लागते आणि
भाजीला घट्टपणा येईल. एक मोठी एक वाटी भरून फुटाणे घेतलेले आहेत. आता हे फुटाणे सगळे चुरगळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि वरचे सालटे सगळे काढून झटकून काढायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने सगळे सालटे पुढं आले. आता हे आपल्याला कचरा बाजूला काढून टाकायचा. कधी तुम्ही चिकनच्या भाजीसाठी फुटाणे वापरलेत का? आणि वापरले असतील तर कमेंटमध्ये सांगा, किंवा नसेल वापरात तरीही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की फुटाणे वापरल्यानंतर भाजी बनवली की भाजीची टेस्ट जरा वेगळीच लागते. आणि तुम्ही बनवून पहा आणि मग सांगा की भाजीची टेस्ट तुमची कशी झाली फुटाणे टाकल्यानंतर. आता आपला मसाला एकदम मस्त खोबरं, कांदा, मिरची सगळं काही व्यवस्थित भाजून झालेलं आहे. लसूण आणि अद्रक मात्र मी भाजून घेणार नाही, कच्चंच टाकणार आहे बरं का. आणि त्याचबरोबर पुदिना आणलेला आहे मूठभर, तर तोही स्वच्छ धुवून घेतलाय. आणि आता याला बारीक चिरून घ्यायचं आणि भाजीमध्ये वाटणात टाकायचं. तरी याने भाजीला टेस्ट काही वेगळीच लागते. तर मंडळी, हे एवढे सारे पदार्थ टाकून तुम्ही एकदा अशा पद्धतीने चिकनची भाजी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची भाजी कशी झाली. आणि हो, त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय, कुठल्या गावातून बघताय, कुठल्या राज्यातून बघताय, कुठल्या देशातून बघताय, हे सांगायला मात्र मला विसरायचं नाही बरं का. तर आता भाजलेला मसाला आपल्याला कढईतून ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. सगळा मसाला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडासा थंड होऊन द्यायचा आहे. कारण गरम गरम वाटायला एकतर आता लगेच गरम गरम वाटलं की मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता असते, म्हणून लगेच गरम गरम वाटून घ्यायचं नाही. कारण गरम याने मिक्सरचं पातं लूज होतं. पात्याखाली जे प्लास्टिक असतं ना, आपण पातं टाईट होण्यासाठी ठेवलेलं, ते लूज होतं. त्यामुळं गरम मसाला कधीच मिक्सरमध्ये लगेच वाटायचा नाही, थोडासा थंड होऊन द्यायचा. म्हणजे आपलं मिक्सरचं भांडं हे 2 दिवस जरा जास्तच टिकतं. तर आता मसाला तर घेतलाय काढून सगळं. आता मसाल्यामध्येच मग मी टाकणार आहे मीठ. तर 1 चमचा मीठ टाकणार आहे, कारण चिकन शिजवताना आपण मीठ टाकत असतो, म्हणून मग 1 चमचा मीठ टाकले मसाल्यामध्ये. आता हा मसाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. पण मसाला वाटण्यापूर्वी मी घेणार आहे चिकन शिजून. चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि आता त्याला शिजून घ्यायचं आहे. तर शिजवत असताना त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 ग्लास पाणी. पाणी मात्र गरम करून टाकायचं आहे. तर 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी, म्हणजे खाली लागणार नाही. स्टीलचं पातेलं असल्यामुळे ते खाली लागण्याची शक्यता असते. मग अशा पद्धतीने ते खाली लागणार नाही, म्हणून मग 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर आता आपलं चिकन शिजायला 20 मिनिट लागणार आहेत. चिकन शिजायला 1 ग्लास पाणी टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे 1 किलो चिकनसाठी. आणि त्याचबरोबर टाकायचे आहे आपल्याला हळद आणि मीठ टाकलं की आपलं चिकन नुसतं मिठातलंही खाल्लं तरी भारी लागतं. तर मग हे पहा, अशा पद्धतीने हळद आणि मीठ टाकून चिकन मी शिजवून घेणार आहे. तर आपल्याला बिर्याणी बनवायची आहे म्हटल्यावर जास्त चिकन शिजवायचं नाही, थोडंसं कच्चंच ठेवायचं, नुसतं वापरून घ्यायचं. आणि आता हळद मीठ आणि चिकन हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे हळद आणि मीठ आपलं पसरलं जाईल. हे पहा, अशा पद्धतीने थोडंसं गरम झालं की लगेच आपल्याला चिकन हलवून घ्यायचं आहे. आता आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि घ्यायचा आहे मसाला वाटून. तर आता हा मसाला वाटून घेते. मसाला वाटताना एकदम बारीक वाटायचा आहे, जेणेकरून मग तो दाताखाली कचकच येणार नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने अगोदर खोबरं, लसूण आणि कांदा वाटून घ्यायचा आहे. त्याचबरोबर अद्रक वाटून घ्यायचं आहे. आता मसाला वाटून झाला की लगेच आपल्याला द्यायचे आहे चिकनला फोडणी. अगोदर घेतलं 3 चमचे तेल. आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे 2 ते 3 चमचे आपल्याला लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला मिक्स घरी बनवलेला आहे. त्यानंतर टाकायचे आहे 1 चमचा हळद आणि त्याचबरोबर 1 चमचा टाकायचा आहे काळा मसाला. हाही मसाला घरी बनवलेला आहे, कारण अगोदर आपण मिरची वाटणात टाकलेली आहे, त्यामुळे जास्त तिखट होऊ नये म्हणून 1 चमचा काळा मसाला टाकायचा आणि 1 चमचा लाल तिखट मसाला टाकायचा. 2 चमचे लाल तिखट मसाला टाकायचा. तो 2 चमचे का, तर तो चमचा छोटा होता म्हणून. आणि आता मसाला चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा. अशा पद्धतीने मैत्रिणींनो एकदा भाजी करूनच खा आणि मग
हा काही चिकनची 2 दिवस तरी तोंडावरची चव जाणार नाही अशा पद्धतीने चिकनची भाजी बनवल्यावर. तर आता बारीक वाटलेला मसाला आहे आपल्याला त्यात मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा वाटलेला मसाला यात टाकायचा आणि चांगली तेलाची आणि मसाल्याची फोडणी देऊन घ्यायची भाजीला. हे पहा भाजी दिसायला काही भारी दिसते ते पहा. अशाच पद्धतीने पुदिना आणि शिल्लक मसाला मी वाटून घेणार आहे. तर आता हे वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे. पुदिन्याचा मस्त वास सुटलेला आहे वाटल्यानंतर आणि भाजी ही टेस्टी होणार आहे. आता आपलं चिकनही चांगलं शिजत आलेलं आहे. एक 10 मिनटं झाली असतील चिकन आपलं शिजायला टाकलेलं. तर हे पहा अशा पद्धतीने आपलं चिकन शिजलेलं आहे. पण काय हो तुम्ही कधी पण काय मैत्रिणींनो तुम्ही कधी चिकनमध्ये फुटाणे टाकून पाहिलेत नाही ना? मग एकदा करून पहा अशा पद्धतीने भाजी. तर आता चिकनच्या भाजीमध्ये टाकायचे फुटाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. सुके फुटाणे लवकर बारीक होत नाही म्हणून त्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता ही फुटाण्याची बनवलेली पेस्ट आपल्याला मसाल्यामध्ये टाकायची आहे आणि मसाला हलवून घ्यायचा आहे. तर हे पहा पेस्टमुळे आपला पण मसाला एकदम घट्ट झालेला आहे आणि भाजीची टेस्टही खूप छान लागणार आहे. तर मग मैत्रिणींनो अशा पद्धतीने एकदा चिकनची भाजी तुम्ही नक्कीच करून खा. आता मसाला वाटून झालेला आहे. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिकन. हे पहा अगोदर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचबरोबर चिकनची पीस टाकायचे. आता चिकन तर अगोदर आपण शिजवून घेतलं होतं आणि एक मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आहे. एकदम घट्ट आणि चविष्ट अशी भाजी तुम्हाला खायला मिळणार आहे. आता हवं तेवढं पाणी टाकायचं आहे त्यात. हो पण पाणी टाकताना कसं टाकायचं आहे गरम. मी अगोदर पाणी गरम करून ठेवलेलं होतं. गरम पाणी भाजीत टाकलं की भाजीला तरीही छान येते आणि भाजी पटकन शिजली जाते. आता भाजीला उकळी येते तोपर्यंत भाजी अशीच गॅसवर झाकून ठेवायची. एक 5 मिनिटात भाजीला उकळी येणार आणि तुमची भाजी खायला तयार होणार किंवा भाजी खाण्यासाठी तुमची तयार होणार. तर आता ही 5 मिनिटं भाजी अशीच झाकून ठेवायची आहे. तर मग मंडळी 5 मिनिटात आलेली आहे भाजीला उकळी. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि भाजीला तरीही खूप छान आलेली आहे आणि टेस्टही खूप छान असणार आहे आणि त्याचबरोबर भाजीचा रंग चव ही वासावरूनच कळते बरोबर ना? तर मग मंडळी नक्कीच अशा पद्धतीने चिकनची भाजी करून खा आणि हो 100% सांगते तुम्ही तुमची पद्धत विसरा आणि अशा पद्धतीने चिकनची भाजी बनवाल. तर मग असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुन्हा. तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहत राहा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.